हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व
हॅलो सुख
हा
जायाचे शरीर जाईल
गा
महाराज की जय महाराज की जय महाराज की जय माता की जय बाहेर रस्त्याला उभे राहिल्याने मंडपात येऊन बसला तर बरं होईल. शूटिंग मध्ये दिसाल. हंबीर दादा कृपा करून कीर्तनाच्या मंडपात येऊन बसा. जास्त वेळ नाही घेणार आहे. तुम्ही कीर्तनाच्या मंडपात येऊन बसा. मलाही बरं वाटेल. हरी जायाचे शरीर जाई लक्ष्मण कागा गोपीनाथ तुम्ही संत सारे कृपेचे सागर माझा निरोप फार देव विठ्ठल विठ्ठल त्याची वंदनी नमस्कार महायोग पीठे तळे परम ब्रह्मली काय समागत कृष्ण तमानंद कंद परब्रह्म हरि नाम भजे पांडुरंग
दीदींसाठी एकदा टाळी वाजवा. अरे वा लई जोरात वाजवा. पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या हातपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा देवा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर मस्तक हे पायावरी या वारकरी संघांच्या आधार देहे आपले चौपाम्या भले वरी वैसव पाभुले अलंकापुरम सिंहासन पदाम भोज तेजस्पति प्रदेश विदितादि दैवै सदा यमनम समाधि मूर्ति भजे ज्ञान देवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरं भक्तनां देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु वासरापूर्ण कीर्ति विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा अर्थ रूप भागवत धर्माचा विश्वास सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व संत मान्य संत देवमान्य संत श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश वारकरी संप्रदायाच्या कळश स्थानावर विराजमान असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराया महाराज यांच्या सकल संत गाथ्यातून ज्या गाथ्याला पाचवा वैष्णव वेद असं म्हटलं जातं संबोधलं जातं अशा गाथ्यातून निवडलेला 4 चरणाचा तुकोबरायांची स्थिती सांगणारा आणि संतांच्या करवी पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे निरोप पाठवणारा गोड असा चिंतनीय अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. वारकरी संप्रदायाची नियमावली आहे आणि या नियमावलीनुसार अभंगाच्या भावार्थापूर्वी वक्त्याचं कर्तव्य की त्या वक्त्यानं त्या कार्यक्रमाचा परिहार द्यावा. याच औचित्य याच गोष्टीचं औचित्य साधून या न्यायाप्रमाणे आज संपूर्ण कदम परिवारातून हरवलेली माय माऊली मांगल्य वात्सल्य प्रेमाचा झरा मायेचा आधार वात्सल्याचं पांघरून या कुटुंबातून हरवलेल्या विशेषत्वानं एक वारकरी असणाऱ्या हरिभक्तपरायण कैलासवासी मंगलताई कृष्णात कदम यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे आणि या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे असणारे चिरंजीव आदरणीय हंबीरराव दादांनी आयोजित केलेला हा कीर्तनाचा देखणा सोहळा आहे. मी देखणा याच्याकरता म्हटलं की प्रथम पुण्यस्मरण झाल्यानंतर तिथीसुद्धा कोणाच्या लक्षात राहत नाही, पण आपल्या आईचं द्वितीय पुण्यस्मरण करतायत हे त्याच्यासाठी धन्य माता पिता तयाची आहे. आई तर पुण्यवान आहेतच कारण त्या वारकरी आहेत. कोणाच्याही नावासमोर सहजासहजी ह भ प लागत नाही. हरिभक्त परायण वारी करावी वारकऱ्यानं कपाळाला गंध गळ्यात तुळशीचे पवित्र माळ आणि मुखामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन करतो तो वारकरी आहे. आणि असंच या वारकरी असणाऱ्या आईंच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा आदरणीय हंबीरराव दादांच्या विनंतीस्तव या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीच्या नियोजनात संपन्न होते. माझ्यासोबत आलेले संपूर्ण वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत गुणीजन एक एकाहून पळीरे रथी महारथी असणारे सर्वच गुणीजन टाळकरी वृंद गायनाचार्य सर्वच माझा गुरुबंधू साधक परिवार आदरणीय हरिभक्तपरायण गोड युवा कीर्तनकार आमच्या गीताताई महाराज धर्माधिकारी आणि जुना वारकरी संप्रदायाचा अनुभव असणारे नेहमीच वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आदरणीय आमचे निकम महाराज या टोकापासून त्या आदरणीय आमच्या विनेकर दादापर्यंत मी सगळे टाळकरी मोजले 14 टाळकरी कीर्तनात आहेत. अतिशय हे योगायोगानं होतं. हे असं सहजासहजी होत नाही. याला कपिला षष्ठीचा योग म्हणावा लागतो आणि मी पहिले टाळकरी मोजते. बसणारे किती येत नाही मोजत पण टाळकरी मोजते. 14 टाळकरी आहेत. सर्वच वंदनीय टाळकऱ्यांच्या चरणाला स्पर्श आदरणीय गोड गायनाचार्य ऋषीदादा असतील आदरणीय गोड गायनाचार्य संकेतदादा असतील आमचे ऋषीदादा घोडपडे गोड मृदंगाचार्य रोहितदादा महाराष्ट्रीपरे असतील त्याचबरोबर सर्वच निष्ठावंत गुणीजन वारकरी दादा ज्यांचं नितांत माझ्यावर श्रद्धेय प्रेम आहे. आमच्या गुरुबंधू साधक परिवारातील अतिशय गोड मार्गदर्शक हरिभक्तपरायण आमचे आप्पा असतील माझे चुलते तात्या असतील आणि ज्यांच्यावर वरदहस्त नेहमी माझ्या पाठीशी आहे आदरणीय हरिभक्तपरायण माझे चुलते ज्येष्ठ कीर्तनकार गजानन महाराज सुतार यांचा आशीर्वाद सर्वच माझ्या माता माऊल्यांच्या चरणाला स्पर्श आणि आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख मी करते हंबीर दादा आज
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांच्या चॅनलचं नाव आदरानं आणि अभिमानानं स्वाभिमानानं घेतलं जातं असे ओम साई क्रिएशनच्या चॅनलचे मालक स्वतः कीर्तनाला आहेत. विठ्ठल विशेषत्वानं दादा कुठे कीर्तनाच्या शूटसाठी जात नाहीत, पण ते आज आपल्याकडे एक जणच कुठेतरी शूटिंगसाठी पाठवतात. पण आज भाग्य असं आहे की तिघही नामांकित आहेत. आमचं रोहित दादा असेल, फार बारीक लक्ष. आमचे सोम साईवाले दादा आहेत जे काय इथं शूटिंग चाललंय पण तिथं त्यांचं करेक्शन चाललंय. सर्वच डिस्काळ पंचक्रोशीतल्या सर्वच भाविकांच्या चरणाला स्पर्श करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे अमोल दादा, आमचे चिमणगारवरून आलेले असतात आमचे पिंटू, आझादपूरवरून आलेले आमचे पिंटू दादा आहे. सर्वांच्या चरणाला स्पर्श आणि अभंगाला प्रारंभ. विठ्ठल तसं जर पाहायला गेलं तर आज पब्लिकची संख्या कमी असेल, श्रोता कमी असेल, त्याला कारण आहे. कारण आज आपल्या हिंदू धर्मातला अतिशय पवित्र सण आहे आणि तो सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. हा वटपौर्णिमा सण असा, याला वैज्ञानिकही दृष्टिकोन छान आहे आणि याला आध्यात्मिकही दृष्टिकोन छान आहे. दोन्ही दृष्ट्या परंपरा जपणारा हा आपला सण आहे. या सणाच्या दिवशी आमच्या सगळ्या माता माऊल्या नखशिखांत सौभाग्याचे अलंकार परिधान करून आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी, पतीच्या आयुष्यासाठी, पतीच्या मांगल्यासाठी, पतीच्या भरभराटीसाठी या दिवसाचा उपवास करतात आणि वडाला प्रदक्षिणा मारून 7 जन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी त्या वडाच्या झाडाला मागणं मागतात. इतका पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा. तसं जर पाहायला गेलं तर वडाच्या झाडाची पूजा का करावी त्याला कारण आहे. महाभारतकालीन दृष्टांत सांगितला जातो की सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाच्या दारातनं माघारी आणले, नवे यमाच्या हातून परत आणले. इतका पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. त्याचं कारण असं आहे की त्या सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री किती बुद्धिमान आहे. तिच्या बौद्धिक कौशल्याचा या ठिकाणी अतिशय गुणगौरव केला जातो. कारण स्त्री ही अतिशय चतुर आणि बुद्धिमान असते हे सिद्ध होतं. तिनं फक्त नवऱ्याचे प्राणच माघारी आणले नाही दादा, तिनं एकाच मागणीत भरपूर मागणं मागितलं. इतकी कुशाग्र बुद्धिमत्तेची नारी आहे. त्याचं कारण सांगते ऐका. यमराज पतीचे प्राण घेऊन चालल्यानंतर सावित्री यमराजांचा पाठलाग करते कारण ती पतिव्रत आहे. आणि शास्त्र आणि आपला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये पतिव्रतेला मानाचं स्थान आहे. ज्ञानप्रयासुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रतेचा गोड उल्लेख करताना सांगतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी ना स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुटासी. पतिव्रता स्त्री जशी पतीशी अनन्य आहे आणि तिच्या मनात इतर पुरुषांच्या बद्दल कधी विचार येत नाही, ती पतीशी जशी अनन्य आहे तैसे मी सर्वस्व या तैसे सुबटासी. आम्ही आमच्या भगवंताशी एकनिष्ठ आहोत. एवढा पतिव्रतेला महत्त्व आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या, महाराष्ट्र, महापातकोनाश्रम या 5 जणी पतिव्रता आहेत. म्हणून भारतीय स्त्रियांना पतिव्रतेला फार मानाचं स्थान आहे. तुकोबरे एका प्रमाणामध्ये म्हणतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी ना स्पर्श. पतिव्रतेच्या हृदयामध्ये पतीचा जसा नितांत वास असतो, आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला आमचा भगवंत तसा आहे. म्हणजे आमच्या संतांनी सुद्धा पतिव्रतेचे दृष्टांत द्यावं, इतकं पतिव्रतेला महत्त्व आहे. एकाच मागणीत किती मागितलं माझ्या माऊलीने ऐका. तिने सांगितलं, माझ्या सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवर बसलेला पहावा एवढं कुशाग्र बुद्धिमत्तेने एकाच मागणीत भरपूर मागितलं. ती सावित्री आहे. आणि त्याच वटसावित्रीनं, वटपौर्णिमेचं औचित्य हेच आहे की त्या सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत आणून वडाच्या झाडाला मारलेल्या 7 प्रदक्षिणा म्हणजे आजचा पवित्र दिवस तो वटपौर्णिमा. वडाच्या झाडाची पूजा का करावी त्याला कारण आहे. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 देवतांचं वास्तव्य आहे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाची पूजा का करावी, कारण वडाचं झाड हे एक डॉक्टर आहे असं म्हणावं लागेल. त्याचं कारण आहे, वडाच्या झाडाच्या आलेल्या पारंब्या, त्याला आलेली बारीक शेव ही स्त्रियांच्या केसाच्या आरोग्यासाठी चांगली म्हणून हा डॉक्टर आहे. वडाच्या झाडाचा चिक हा सुद्धा अनेक जखमींवर औषध आहे म्हणून वडाचं झाड हे डॉक्टर आहे. वडाचं झाड हे दाता आहे कारण तो ऑक्सिजन प्रत्येकाला देतो म्हणून वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाची पूजा करण्याचं कारण निसर्गाप्रती आपल्याला असलेलं एक कृतज्ञता म्हणून त्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाच्याच पत्रावळ्या पूर्वी होत्या आणि वडाच्या झाडाचंच पात्र घटस्थापनेकरता घटाच्या खाली ठेवलं जातं. एवढं गोड या दिवसाचं महत्त्व आहे. आणि याच दिवशी पतीच्या मंगल्यासाठी मागणी सुद्धा स्त्रिया या वटपौर्णिमे दिवशी करतात. असं त्याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. विठ्ठल असा हा दुग्ध
सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग फार चिंतने बऱ्याच वारं मांडू. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराया देह मानवी देह जीवन जन्माला आल्यानंतर एक थोताशी खंत व्यक्त करतात की हे पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे जर शरीर जाणारच असेल, हे जर नाशिवंतच असेल, जायाचे शरीर जाईल क्षणात, एक क्षण सुद्धा लागणार नाही याला देहातनं जाण्याकरता, मग हे पंढरीश पांडुरंग परमात्मा, मग मला तू अजून का भेटला नाहीस? तू का मला भेटला नाही? अजून मी तुला का पाहिलं नाही? का भेटला नाहीस? तू मला भेटावास याच्याकरता निरोप या हाती संतांच्या हातात निरोप दिला. संतांच्या माध्यमातून सांगितलं की ओ संत माय बाप, तुम्ही कृपेचे सागर आहात. तुम्ही माझं एक काम करा. काय करा? तुम्ही वारीच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटायला चाललात ना, माझा एक निरोप पंढरीश पांडुरंग परमात्म्याला द्या की काय सांगा की हा जो अनाथ आहे, हा जो अनाथ आहे, हा जो अज्ञानी आहे, ह्याला कुणी नाही मागे पुढे, हा फक्त तुझ्या भेटीसाठी ओढीनं थांबलेला आहे, ह्याला कुणी नाही ना, हे पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्ही त्यांना जाऊन भेट द्या. असं जेव्हा तुम्ही उपकारानं फार आणि उदाहरण करणानं त्याला देवाला सांगायला, मग माझं रक्षण करण्याकरता त्याला यावं लागेल. आणि म्हणून तुकोबराया म्हणतात की जायाचे शरीर जाईल क्षणात, एका क्षणात हा देह जाणार आहे, याचा क्षणाचा सुद्धा भरोसा देता येत नाही. जो गरीब आहे तो जाणार आहे, जो श्रीमंत आहे तो जाणार आहे, जो कसाही असला तरी तो जाणार आहे, लुळा पांगळा आंधळा बहिरा मुखा तो जाणार आहे, ज्ञानी जाणार आहे, अज्ञानी सुद्धा जाणार आहे, रथी महारथी राजा जाणार आहे, चौधरी जाणार आहे. इथं राहण्याकरता कोणी आलेलं नाही. पण जाता जाता या देहातनं एकच करायचंय, तो हा पंढरीनाथ आपला करायचा आहे, मग देहातनं जायचंय. विठ्ठल विठ्ठल. संतांचं मांडणं अतिशय सुंदर आहे, संतांचं सांगणं अतिशय सुंदर आहे. कारण संत फक्त एकच सांगतात की या जीवाला देवाची भेट व्हावी, या जीवाला त्याची भेट व्हावी. मग ते भेट कुठपर्यंत, वारी कुठपर्यंत करायची? जोपर्यंत तो आपली वारी करत नाही तोपर्यंत. आपण त्याचं चिंतन कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत त्याच्या मुखातनं आपल्यासाठी त्याच्या मुखातनं आपलं नाव येत नाही तोपर्यंत चिंतन करायचं. आणि त्याच्या चिंतनाकरता काय करावं? हे अंतकरण त्याला द्यावं. आणि ते देणं सोपं नाही. जे संतांनी दिलं त्यांना ते मिळालं, आणि ते तुम्हाला मिळावं याच्यासाठी अट्टास फक्त संतांचा आहे. काही माणसं औचित्य काही गोष्टी करायच्या म्हणून करतात, त्याला अर्थ नाही. मला खरंच वाटलं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, पण मी ज्यावेळेला पत्रिका वाचली तेव्हाकडे हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. काही माणसं म्हणतात की जगाला चांगलं वाटावं याच्याकरता श्राद्ध करावं. तसं नाही. जगाला काय चांगलं वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय चांगलं वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. जगाचं ऐकत बसला तर जगाची लाडके व्हाल, पण देवासाठी देवाचं ऐकत बसला तर देवाची लाडके व्हाल. आणि त्याचं लाडकं होण्याकरता चिंतनाशिवाय पर्याय नाही. आम्ही जगातल्या लोकांचं ऐकत बसतो, पण जग तरी चांगलं सांगणारं भेटेल कशावरून? हौशे नवशे गवशे 17 प्रकारची लोक पावला पावलाला भेटतात. काय हिताचं आहे काय अहित आहे हे आम्हाला लवकर लक्षात येत नाही. पण संत बोलतात ते फक्त हिताचं बोलतात, संत सांगतात ते फक्त हिताचं सांगतात. कुणी करायला सांगावं म्हणून करायचं नाही. त्याच्या पाठीमागे शास्त्राचा आधारही तितकाच महत्वाचा आहे. 6 शास्त्र आणि 18 पुराण. 18 पुराणातलं एक महापुराण, त्या पुराणाचं नाव गरुड पुराण. आणि गरुड पुराणामध्ये साक्षात भगवान विष्णू परमात्म्यानं गरुडाला दिलेला उपदेश आहे. मनुष्य गेल्यानंतर त्याच्या वर्षश्राद्धापर्यंतचे विधी त्या उरलेल्या कर्त्यांनी, त्या कुटुंबातल्या प्रत्येकानं ते कार्य करावं, आणि त्या कार्याची प्रचिती सुद्धा उत्तम आहे. 3ऱ्या दिवशी सावडण्याचा विधी झाल्यापासून त्या आत्म्याचा जो प्रवास चालू होतो, त्या प्रवासामध्ये त्याला येणाऱ्या अत्यंत प्रकारच्या यातना आहेत, त्या यातना त्याला सहन होत नाहीत. आणि त्या यातना त्याला होऊ नये म्हणून 10व्या दिवशी दान देण्याची प्रथा आहे. पण आजकाल माणसांना दान कुणाला द्यावंसं वाटत, घ्यावंसं वाटतं, पण द्यावंसं वाटत नाही. पण बरोबर ना काका, दिलं पाहिजे. आणि ते दिल्यानंतर काय परिणाम होतो? त्या माणसाचा प्रवास सुखकर होतो. 365 दिवसाचा प्रवास करून यमाच्या दारामध्ये उभा असणारा वर्षश्राद्धाच्या दिवशी तो आत्मा आपल्या पुण्यात्मक असेल किंवा पापात्मक असेल, तो त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला सुटता येत नाही. त्याचं कारण आहे, इथं केलेलं कर्म त्याला तिथं भोगावं लागतं. व ज्ञानोबराया म्हणतात, इथलं कर्म उत्तम करा, फळाची प्राप्ती उत्तम आहे. कर्मण्येवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन. इथलं कर्म उत्तम करा, तिथं तुम्हाला प्रचिती चांगली आहे. चित्रगुप्ताच्या हातून तुमची यादी उचितच जावी तर उचित कर्माची प्राप्ती होते. मग याच्याकरता श्राद्ध कर्म करावे. तुम्ही जर नाहीच श्राद्ध कर्म केलं तर त्याचा फटका लय बेकार आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये फटका इतका विचित्र आहे काका, ज्या वेळेला माणसाला वर्षश्राद्ध झालेलं माहीत नसतं, मग माणसं दुःख भोगतात. जेवते ताटावर बाप लेकाची भांडणं होतात. आलेला पैसा कुटुंबात टिकत नाही, कुठलं शुभकार्य व्यवस्थित होत नाही, अडचणी आल्याशिवाय राहत नाही.
मुलामुलीचं लग्न लवकर जमत नाही, भावकीत गावात कोणाचं पटत नाही. काय कारण असतील ह्याला? त्याला कारण आहे, त्याला पितृदोष आहे. जर तुम्ही पित्र जिवंत असताना शांत केली, मेल्यानंतर विधी केले, तर ती पित्र आशीर्वाद देतात. तो का म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ, सदा सर्व काळ माझ्या उरलेल्यांचं कल्याण व्हावं असं पित्र म्हणतात. आणि जर त्या पित्रांचं नाही शांत केलं तर ती पित्र मानगुटी बसतात, मग फटका बसतो. मग त्याच्यातून शांत व्हायचं असेल तर माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा, आणि मनुष्य गेल्यानंतर त्याच्या वर्षश्राद्धापर्यंत त्याचे विधी उत्तम करा. तुकोबराया म्हणतात त्रास होणार नाही. विठ्ठल विठ्ठल शरीर जाणारच आहे, हे कोणासाठी थांबलेलं नाही. ज्ञानोबराया म्हणतात उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलेला आहे त्याला आज ना उद्या जावं लागणार आहे. त्याला तुकोबऱ्यांचं गोड प्रमाण आहे. उपजला प्राणी नर आहे संसार, बैसला शेजारी काळ बैसला शेजारी काळ बैसला शेजारी, काळ बैसला शेजारी. उपजला प्राणी नर आहे संसारी, उपजला प्राणी नर आहे संसारी, उपजला प्राणी नर आहे संसारी, उपजला प्राणी नर आहे संसारी. उपजला प्राणी नर आहे संसारी, उपजला प्राणी नर आहे बैसला शेजारी. काळ म्हणजे यम म्हणजे मृत्यू तुमच्या शेजारी बसलाय, आणि मृत्यू कधी कुणावर घालेल सांगता येईल. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, त्याची काळ खाईल, त्याची काळ खाईल. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, त्यासी काळ जाईल जाईल.
जाईल देह जाईल जाईल त्याशी काळ बा खाईल काळ त्याला खाणार आहे आणि देह तर जाणार आहे. बरं देह जाणार आहे त्याचं कारणच एक आहे, देह तुमचाही नाही आणि देह माझाही नाही. मग देह आहे कुणाचा? देह हा काळाचा आहे आणि तुम्ही कमवलेलं धन हे कुबेराचं आहे. म्हणजे देहही आपला नाही, संपत्ती ही आपली नाही, पण गची बाधा मात्र आपली आहे. जे गर्व फक्त आपल्याला आहे. कशाचा गर्व? बरं गर्विष्ठ माणसं, अहंकारी माणसं लगेच कळून येतात. कोळशाच्या खाली हिरा टाकावा शोधायची गरज पडत नाही, तो आपलं अस्तित्व सहज सांगतो. हिरा हिराच आहे, कोळसा कोळसाच आहे. अहंकारी माणसं लगेच कळतात, त्याला काही वेगळं म्हणून असं ओळखावं लागत नाही, चटकन लक्षात येतात, दृष्टिक्षेपात पडतात आणि तोच माणसाचा घात करतो हे माणसाला कळत नाही. रावणाचा अहंकारच कडेला गेला नाही, तुमचा माझा का जाईल? ज्याने 4 प्रतिज्ञा केल्या त्यातल्या 2च पूर्ण करता आल्या, 2 प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही, समुद्राचं खारं पाणी गोड करू शकला नाही आणि आभाळाला शिडी लावू शकला नाही. का बोलावं? अहंकार कशासाठी करायचा? बरं हे तर जाणार आहे बाबा, हे तुमचं बी नाही. 5 तत्वांचं उसनं मागून आणले, उसनं आणलेलं देणं भाग आहे. हे ठेवण्याचं साधन नाही, ते द्यावंच लागणार आहे. 100 वर्षाची गणना केली आयुष्याची तर 100 वर्षातली 50 झोपेत गेली, उरली 50 मध्ये बालपण, तारुण्य, क्षयरोग, व्याधी, उपाधी, पीडा, नाना प्रकारचे रोग उपलब्ध होतात आणि माणूस एका सेकंदात जातो, जायला वेळ लागत नाही. सुभाषितकार म्हणतात, मासी पंख फडफडे तव ह्याची सरी. माशीला पंख फडफड करण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळात देहातनं जीव. क्षणभंगुर नाही बरबसा भंगुर नाही भरभरा भाळे सावध तोडा माया मारे सावध सोडा माया काही न चले मग गळा पडेल फासा आई मग गळा पडला फासा. पुढे हुशार थोर हे बोल सांगा हुशार गोरा हे ओळ सांगा. हे हुशार थोर हे बोल सांगा हुशार गोरा हे ओळ सांगा. राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा. भंगुर नाही भरवसा अरे सावध तोडा माया आशा. काय करायचं? क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, उचकी लागल्या लागल्या माणसं जातात. आता बोलत होता, मग थोड्या वेळाने काय झालं? गेला. थांबवण्याचा अधिकार कोणाला आहे? किती श्वास घ्यायचे, किती श्वास घ्यायचा हे तिथं अगोदरच लिहिलंय. याचा शेवटचा श्वास इथं आला, संपला, तो चालला त्याच्या प्रवासाला. इथे थांबता येत नाही कुणाला. मग कशाचा अहंकार करायचा? हे जाणार आहे हे प्रत्येकाला माहित आहे. जो जन्माला आला तो मरणार आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्माला आल्यानंतर मिठाई वाटण्यापासून सुरू झालेला प्रवास श्राद्धाच्या पिंडापर्यंत येऊन थांबतो आणि त्या पिंडाला फक्त गोड खीरच करावी लागते. म्हणजे गोडापासून सुरू झालेला प्रवास गोडापर्यंत येऊन थांबतो. पण माणसाला हे कळत नाही, दोन्ही खाता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे दोन्ही खाता येत नाही. जन्माला आपण आलो, घरातल्यानी मिठाई वाटली, आपल्याला आहे. आपण मेलो, पिंड पडलं, खिरीचा नैवेद्य केला, आपल्याला आहे. म्हणजे गोडापासून सुरू झालेला प्रवास गोडापर्यंत येऊन थांबतो. आमचे सर साधू संत मायबाप म्हणतात, याच्यासाठी आम्ही एकच म्हणतो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कुठला शेवट गोड व्हावा? मरताना फक्त तुझं नामचिंतन मुखात यावं, माझा देह संपावा. ह्याच्या व्यक्त दुसरं मागणं देवाकडे काय मागावं? आम्ही 7 जन्मासाठी हाच पती मिळावा अय हे मागायला आज निघालोय. आणि आमचे पती पिंपळाच्या झालेल्या उलट्या प्रदक्षिणा मारून म्हणता ही नको. त्याला मागायचं तर फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुझं चिंतन व्हावं बा पांडुरंगा, बाकी काही नको. संतांनी गर्व केला नाही, गची बाधा त्यांना कधी चिकटली नाही. त्याचं कारण आहे, कारण ते ह्याच्यात अडकलेच नाही. आणि माणसं गुंतत 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 गेली आणि परिणाम ग कधी चिकटला आहे त्यांचं त्यांना कळालं नाही. मग ही माणसं ओळखणं सोपं झालं हो, लगेच लक्षात येतात.
एका उंदरानं हिरा गिळला, एका उंदरानं हिरा गिळला आणि गिळल्यानंतर त्या एक हिरा त्याच्या पोटात गेला आणि मालकाला टेन्शन आलं. अरे बापरे, म्हणले उंदरानं हिरा गिळला आणि हिऱ्याची किंमत तर काय सांगता येत नाही, खरवणी खरव परार्ध कुठपर्यंत जाईल. पण आता हा हिरा गिळलेला उंदीर शोधायचा कसा? तर त्याने एक डोकं चालवलं आणि त्याने शेतकरी दादांना सांगितलं, ओ शेतकरी दादा, एक माझं छोटं काम करा. का? उंदीर हा तुमचा मित्र आहे ना? अगदीच मित्र आहे. मग तुम्ही एक काम करा, माझा हिरा एका उंदरानं गिळलाय, तेवढा उंदीर तेवढा शोधा. पण ज्याला कुठंच काहीच जमत नाही असं म्हणतच नाही तो शेतकरी दादा आहे. खडकात सुद्धा पिकवल एवढी ताकद त्याची आहे. त्याने विचार केला आणि त्याने सगळे उंदीर निहाळले आणि निहाळल्यानंतर त्याच्या एक लक्षात आलं, सगळे एका जागेवर आहेत पण एकच वेगळा आहे. सगळे एका जागेवर आहेत पण एकच वेगळा आहे. शेतकरी दादाने सांगितलं की ह्याच्या पोटात हिरा आहे, घ्या म्हणे ह्याला, कापा आणि हिरा बाहेर काढा. सत्य परिस्थिती घेतलं, त्याला कापला, त्याला बाजूला काढला, खरंच हिरा निघाला. त्याला दंडवत घातलं त्या जवाहिराने आणि सांगितलं, बाबा तुला कसं कळलं ह्याच्यातच हिरा आहे? तो म्हणला, त्याला कारण आहे. ज्याच्याकडे काहीच नसतं ते एकत्र येतात, पण ज्याच्याकडे थोडा असतो तो वेगळा होतो आणि तो जो थोडा असून वेगळा होतो तोच अहंकारी आहे. विठ्ठला विठ्ठला. अहंकार कशा करता? आज माणसाची जर वृत्ती पाहिली तर एक लक्षात घ्या, देव मिळवण्यासाठी धडपड करणारी कमी. काल माझ्या वाचनामध्ये एक वाक्य आलं, अतिशय सुंदर होतं. पैशाला वाईट वाटतंय, पैशाला वाईट वाटतंय. पैसा म्हणतो नाहक मी ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये बदनाम झालोय. पैसा म्हणतोय मी नाहक या लोकांच्या मध्ये बदनाम झालोय. काही माणसं म्हणतात पैसा मिळवण्यासाठी पळतोय, माझ्यासाठी कोणी पळत नाही. तर माझ्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करण्याकरता माणसं पळतायत आणि बदनाम मात्र मी झालोय. कशा करता? ज्याच्याकडे खूप आहे त्याला वाटतं मी ह्याचं काय करू, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला वाटतं मी काय काय करू. पण सगळं असून सुद्धा ह्यातलं काहीच न करता तो मिळावा याच्यासाठी काही काही करणारे संत आहेत. मग भले ते बंधारा डोंगरावर जाऊन साधना करणारे असो, नाहीतर आपल्या भट्टीमध्ये सोनं तापवून तापवणाऱ्या सोन्याचा मोह न करता त्या तापवणाऱ्या सोन्यातच पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बघणारे माझे नरहरी सोनार असो. मळा पिकवता पिकवता मळ्यामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटणारे माझे सावता महाराज असो, नाहीतर जात्यावरती ओव्या गाताना गाताना सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला साद घालणारी जणाई असो. संतांकडे सगळं आहे, पण या सर्वस्वाचा त्याग करून तो आपला करण्याचं साधन फक्त संतांकडे आहे. म्हणून धरावे ते पाय आधी आधी संतांच्या हाताला धरायचं. आणि ते धरण्याचं कारण काय आहे की त्यांच्याशिवाय मला तो भेटणार नाही, आणि तो भेटावा याच्याकरता संतांच्या शिवाय पर्याय नाही. आणि तो का भेटावा याचं कारण आहे, हे जाणार आहे म्हणून तो भेटावा, जाता जाता त्याला आपलंसं करावं म्हणून तो मिळावा, याच्याकरता हट्ट फक्त संतांनी करावा. तुम्ही आम्ही नाही करू शकत. संपत्तीच्या मागे जाणारी माणसं साधनेचा वापर करतात, पण संत साध्याच्या मार्गांत पोहोचण्याकरता संत रूपी साधनाचा वापर करून साध्यरूपी भगवंत परमात्मा आपला करतात. इतकं सोपं सूत्र परमार्थाचं आहे. संसार कितीही करा, पारितोषिक कोणी देणार नाही. माझ्या माऊल्यांचा एक स्वभाव असतो, आयानो ऐका, सगळं किचन चकाचक झाल्याशिवाय समाधान वाटत नाही. पण तुम्ही सगळे किचन चकाचक केलं तर सासू तुम्हाला पुरस्कार आणून देत नाही, आणि म्हणतही नाही तुम्ही केलं, काहीतरी खोट निघणार आहे. पण सकाळी उठल्यानंतर जर सकाळचा काकडा केला आणि एक माण हातात घेऊन रामकृष्ण हरी म्हटला तर माझा देव तुम्हाला पुरस्कार देईल की नाही मला माहीत नाही, पण एक दिवस तुम्हाला भेट नक्की देईल याची गॅरंटी आहे. याच्यापेक्षा अजून दुसरं काय करावं? मग इथं संत जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, दिदी रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे माझ्या मनाला तो छंद छंद, माझ्या मनाला तो छंद
मनाला छंद लागावा. तुकोबराय म्हणता माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. आपल्या मनाला सुद्धा छंद आहेत, पण कशाचे छंद आहेत हे मी तुम्हाला सांगू का? मला सांगा, बसलेल्यांना किती जणांना असं वाटतं की तो मज एकदा तरी भेटावा? वाटतं का? वाटतं, भेटावा वाटतं. पण तो भेटावा याच्याकरता आपली वाट आहे का? आपण माणसं वाटेला लावतो, काही काहींची वाट लावतो, पण त्याच्या वाटेला लागत नाही, त्याच्या वाटेला लागत नाही. पण माझ्या संतान पंढरीश पांडुरंग परमात्मा सांगतात की जो माझ्या वाटेवर चालत आलाय त्याच्या वाटेवर मी उभा आहे. कशा करता? त्याची वाट स्वच्छ करण्याकरता. त्यानं कुठल्याच अडचणींचा सामोरं न जाता थेट मला येऊन भेटावं, आलिंगन द्यावं याच्याकरता. तुम्ही कुठेही फिरा, कुठल्याच देवस्थानच्या ठिकाणी गेल्यानंतर मस्तक टेकवून हात लावून स्पर्श करून दर्शन नाही, हे फक्त दर्शन माझ्या सगळ्या साधू संतांचं आहे. आळंदीत गेलं तर ज्ञानोबरांच्या समाधीला मस्तक लावून दर्शन आहे, पैठणला गेला तरी तिथं मस्तक लावून दर्शन आहे, आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायाला दिली मिठी पायाशी. दुसरं काही नको देवा, पण तुझ्या पायाला मिठी द्यावी आणि आलिंगन देऊन आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. ह्याच्यासारखा मोठा देव कोणता असावा? मग हे सगळं कळतंय, हे सगळं कळतंय, पण अद्याप वळत नाही, कारण प्रपंच सुटत नाही आणि तो काही केला सोडावासा वाटत नाही. आणि किती प्रयत्न केला तरी सोडणार सुद्धा शब्बास, नका सोडू. सोडायचा प्रयत्न केला सुटत नाही, पण तर जर त्याचं सूत्र बदललं तर सुटणार आहे. नाशिवंत देह संसारात आणि चंचल मन भगवंताला दिलं तर दोन्ही सुंदर होतं. विठ्ठल विठ्ठल. संतांनी तर देहही त्यालाच दिला, मनही त्यालाच दिलं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घे राही विठोबाचे पायी. इतकं सगळं जर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला दिलेलं आहे तरी तुकोबरायांची स्थिती ही का आहे की हे जाणार आहे, पण जाण्या अगोदर तो भेटावा. अभंगाचं पहिलं चरण आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात. गोपीनाथ काहा गोपीनाथ पावीची ना तुम्ही संता सारे कृपेचे सागर, तुम्ही संता सारे कृपेचे सागर. गोपीनाथ पावेचिना पावेचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुकोबरायांनी स्वतःची स्थिती सांगावी बा. तुकोबराया म्हणतात, तो हा गोपीनाथ पावेचे ना. का पावे ना बरं मला?
तुकोबरायांची भक्ती एवढी पराकोटीची आहे की तुकोबरांनी ज्या रस्त्यानं जावं त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माणसं कीर्तनात बसली तरी म्हणणार हो. तुकोबरायांच्या हातातली चिपळी आणि तुकोबरायांच्या हातातली विना भगवंताचं ध्यान करत होती, पण आपली वाणी सुद्धा त्याचं चिंतन करत नाही. किती वैशिष्ट्य आहे. प्रपंचातनं वैतागलेली माणसं फक्त इतकंच म्हणतात, वारी आली आता जातो वारीला. वैतागलेली माणसं म्हणतायत. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं आहे. तुकोबरायांच्याकडे वैराग्य आहे, आपल्याकडे वैताग आहे. प्रपंचातला कंटाळून माणूस गेला, पण त्याला थोडंसं गोड बोललं की तो लगेच माघारी वळकुटी घेऊन माघारी येत आहे. तो गोड बोलतायत. प्रपंच कुठपर्यंत चांगला आहे? जोपर्यंत तुम्ही कमावताय ना, जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे ना, तोपर्यंतच तो चांगला आहे. तो तुमच्यासाठीही तेवढाच चांगला आहे आणि तुमच्या बाजूच्यासाठी तेवढाच चांगला आहे. आज माणसांचं जीवन इतकं व्यथित झालंय आणि पाहायला मिळतं, आज माणसं गोड बोलत नाहीत, पण टोचून बोलल्याशिवाय राहत नाहीत. मी एक वाक्य सांगते, चित्त देऊ नये का? टोचून बोलण्यापेक्षा बोलून टाका. टोचून बोलण्यापेक्षा बोलून टाका. कारण टोचून बोलण्यानं कोणाचं तरी अंतःकरण दुखावणार आहे आणि बोलून टाकण्यानं तुमचं मन रिकामं होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे तर म्हणतात टोचायचंच कशाला आणि बोलायचंच कशाला. बोलायचंच असेल तर साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुद्रावाने ओठी तुका म्हणे वाव पोटी. गोडच बोला की, कशाला कडू बोलताय, कशाला कटुता घेताय. आणि हे गोड कोण बोलतात तर ते संत आहेत. अजून एक वाक्य सांगू तुम्हाला. माणसाच्या जीवनामध्ये स्वतःचा बदल करण्या अगोदर माणसानं स्वतःच्या मनाचा बदल करावा. जीवन आपोआप बदलतं. वरून बदलण्यात अर्थ नाही, अंतःकरण बदललं पाहिजे. तुम्ही आतून कसे आहात हे जगाला नाही, पण तुम्हालाच माहित आहे. आणि तुम्ही कसे आहात आतून हे तुमचा आरसाच तुम्हाला दाखवतो, जग नाही दाखवत. कारण तोंडावर बोलणारे एक आहेत, मागं बोलणारे एक आहेत आणि स्पष्ट बोलणारे फारच वेगळे आहेत. संत स्पष्ट बोलतात. कारण तुकोबराया म्हणतात, तू संतांचा तुका म्हणे पाणी पाताळपणे तळा. आणि जर बोलायचं तर कठोरतेनं सुद्धा बोलतात की तुम्ही सुधरावं याच्याकरता. जशी आई बोलते, आई बोलते रागवते, याचा अर्थ नाही की आईचं मुलावर प्रेम नाही. आईचं मुलावर प्रेम आहे म्हणून आई रागवते, कारण तिला रागवण्याचा अधिकार आहे. संत आपल्यावर रागवतात कारण त्याचा अधिकार आहे. कारण ज्यांनी स्वतःचा प्रपंचाची राख रांगोळी केली, आपल्या सुखासाठी त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आपल्या बोटाला धरून चालायला शिकवण्याचा अधिकार त्यांना आहे. आपल्या कानाला धरून आपल्या कानामध्ये 4 संस्काराच्या गोष्टी सांगण्याचा अधिकार संतांना आहे. कारण संतच एकमेव असे आहे जो विठेवरच्या मालकाला भेटवतात. हरिप्राप्तीशी उपाय, 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 हरिप्राप्तीशी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेरे साधती साधने, तेरे साधती साधने, तेरे साधने साधने, साधती साधने. तेरे साधती साधने, साधने साधने. टाळी तरी वाजवा जाऊ. एवढे कंजूस असाल माझ्या माहेरची माणसं असं वाटलं नव्हतं बरं का मला. हा, कारण माहेर श्रीमंत आहे हो माझं. कमी आहे का सांगा ना? किती श्रीमंत आहे. ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, साही गुणवर्य वसती जेत. एवढं सगळं माझ्या माहेरात आहे. इतकं श्रीमंत माझं माहेर. नाही कळालं? असं. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला खरंच पुरेपूर वाटतं की मला बदलायचंय, बघा माझं वाक्य लक्षात ठेवा. ज्याला खरंच वाटतं मला बदलायचंय, त्यानं वारीला जावं, तो बदलतो. समता आणि बंधुता जर कुठे एकत्र पाहायला मिळत असेल तर ती वारी आहे. कुठल्याच प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट तिथं नाही,
कुणाला निमंत्रण पत्रिका नाही, पण लाखोने समाज एकाच जागेवर येऊन एकत्रच भगवंताचं चिंतन करून 12 गावची 12 माणसं एकाच तंबूत प्रेमानं राहतात ती वारी आहे. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ओल चिंब भक्तीच्या नामामध्ये भिजून त्याच्या नामाचं चिंतन करता करता एक एक पाऊल माझ्या पंढरपूरच्या दिशेनं धावत जातना ती वारी आहे. अंतकरणामध्ये प्रेमाचंच फक्त भरभरून अंतकरण प्रेमानं भरभरून ओसंडून प्रेमच वाटते ना ती वारी आहे. स्वचा विसर करून आपलेपणाने जवळ घेणारी सगळी माणसं आपलीच आहेत ही भावना फक्त जिथं निर्माण होते ना ती वारी आहे. ब्रह्मरसाची चव जर कुठे चाकता येत असेल ना तर ती वारी आहे. रुचकर भोजन आणि संतांच्या संगतीतली पंगत जर पाहिजे असेल ना तर ती वारी आहे. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांच्या सोबत चालावं आणि प्रेमानं भगवंताला आपलंसं करावं. परमोच्च आनंद जर जिथं पाहायचा असेल तर ती वारी आहे. प्रेमच द्यावं आणि प्रेमच घ्यावं हे जिथं पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं ती वारी आहे. जिथे दुःखाला लवलेशच नाही, नवे नवी आयुष्यात दुःखच आहे असं जिथं वाटतच नाही ती वारी आहे. 15 दिवसाच्या त्या पायी वारी सोहळ्यामध्ये चालत असताना आपलं कुणी नाही पण आपण त्याच्या आहोत ही भावना जिथं निर्माण होते ती वारी आहे. आणि ही वारी कोणासोबत आहे तर ती माझ्या संतांच्या सोबत आहे. कारण वारीचे पहिले हक्कदार संत आहेत. आणि म्हणून तेनेची पंथे चालू जाता ना पडे गुंता कोठे काही, त्यांच्या मार्गावर चाललं तर गुंता येत नाही. आणि तेच संत देवाला भेटवतात. म्हणून तुकोबऱ्यांची हाक आर्ततेची संतांकडे आहे. तुम्ही संत कृपेचे सागर, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित तुम्ही कृपेचे सागर आहात ना. मग माझी थोडीशी विनंती आहे. काय विनंती आहे? द्या ना माझा निरोप माझ्या पांडुरंग परमात्म्याला. इथं एक शब्द तुकोबरांनी वापरला, फार. फार म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे बक्कळ, बक्कळ म्हणजे भरपूर, भरपूर म्हणजे अति भरपूर. माझ्या अंतकरणातला निरोप माझ्या पंढरपूरच्या पांडुरंग परमापर्यंत तुम्ही पोहोचवा ना, तर माझा सांभाळ ते करतील अभंगाचा उसरोच्चार. हा तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, कृपेचे सारे, तुम्ही संत 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 सारे, कृपेचे सारे.
सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर. माझा निरोप फार सांगा देवा. संतांच्या माध्यमातून निरोप द्यावा. आणि संत हो, तुम्ही ज्या वेळेला हा निरोप पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याला पोहोचवाल त्यावेळेला मला समाधान वाटेल. मग आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. एकदा का मग माझा निरोप तिथं पोहोचला आणि तुमच्या कर्वी मला निरोप आला की मी माझ्या माहेराला जायला निवांत. आणि एक करा, देवाला सांगताना काय सांगा की माझा तुकोबा कसा आहे, अज्ञानी अनाथ आहे, त्याला कुणी सुद्धा नाही. एवढं जर त्याला कळालं ना की तो धावत येईल. जसं लेक प्रपंचात दुःखी आहे कळाल्यानंतर आई धावत जाते ना, तशी विठेवरची विठाई धावत येईल. असं माझ्या पंढरपूरच्या पांडुरंग विठाईला जाऊन सांगा की माझा तुकोबा कसा आहे. अभंगाचं 3रं चरण. कोणी कोणी नाही अनाथ ज्ञानी, कोणी नाही माया देवी माया देवी देवी तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर पाया विठ्ठला, पाया विठ्ठला, अनाथ जणी कोणी नाही त्याला, अनाथ जणी कोणी नाही त्याला, अनाथ जनी कोणी नाही झाला अनाथ जनी कोणी नाही झाला माया पे विठ्ठला ठेवी माझा, पाया पे विठ्ठला ठेवी माझा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. पाया देवी न्याला देवी माझा पाया देवी न्याला देवी माझा तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर. माझा निरोप फार सांगा देवा. का सांगा माहिती आहे? तुम्ही सांगा देवाला जाऊन. तुकोबारांची स्थिती सांगतात. तुकोबा म्हणतात सांगा देवाला मी अज्ञानी आहे, अनाथ आहे, कोणी नाही त्याला. मग तुमचं ऐकल्यानंतर माझा देव काय म्हणेल माहिती? काही माग काय पाहिजे तुकोबारांना? एकच, पायाशी ठेवी माझं, बाकी कुठं ठेवू नका, मला तुमची चरण सेवा पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नको. हे मागणं तुकोबारांचं आहे. आणि हे मागणं तुकोबा या पंढरीश पांडुरंग परमात्म्यापर्यंत संतांच्या माध्यमातून पोहोचवतात. अशा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं गोड भजन विठोबा रखुमाई. विठोबा
जीवामध्ये. ऐका, ऐका, ऐका. बोलू नका फक्त 10 मिनिटं. तोपर्यंत संतांनी आपलं करण्यासारखं मानवी नाथ महाराज सांगतात मनुष्य देहाची नेण्याने सच्चिदानंद पदवी देणे आयुष्यात रासत प्रपंच त्याच्यासाठी काय वैनासी वैलासी आहे भजनात पण करत नाही. एक सत्य सांगू इथं म्हातारपणामध्ये भोजनात करत नाही. भजनात हे 32 भांडात सुद्धा आता संतांच्या म्हणून तुकोबराया म्हणतात तुम्ही संत माय कृपेचे सागर, तुम्ही कृपावंत आहात म्हणून माझा निरोप तिकडे द्या. आणि तो निरोप आला रे आला की माझी फक्त एकच अपेक्षा अभंगाचं शेवटचं चरण. तुका करा निरबना तुका म्हणे ऐसी करा निर्वण तुका म्हणे ऐसी करा निर्वण कामने ऐसी करा निरबना तुका म्हणे ऐसी करा निरबना
ग नि 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 दा 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 रे सरी गरी गरी सरी 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 द म द म ग नि सा सा ग ग नि सा सा ग नि सा सा निरोपा पार निरोपा पार सारे ग ग ध म रे ग ग सा नि द सा नि द द नि द द नि द द नि द पांडुरंग परमात्म्यापर्यंत निरोप पोहोचवतात ते संत आणि निरोप सांगतात तो वारकरी. हा वारकरी संतांना निरोप सांगतो, सांगा माझा, कारण तुकोबराया हे पंढरीचे वारकरी. कारण तुकोबराया म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. फक्त एकच करा, माझा निरोप देवाला सांगा. मग काय करेल माहिती आहे का? मग तो रक्षण करील माझे, तो माझं रक्षण करील. मग इथे तुकोबरायांची स्थिती नाही आहे ही, आपलीही तीच आहे. तुम्ही किती केविलवाणी त्याला साथ घालता, तेवढ्या केविलवाणी त्याला यावं लागतं. नवे नवे तो येतोच. फक्त हाक तेवढी आर्ततेची असावी. ह कहे वैकुंठ, ती कहे गजराज. त्याला यावं लागतं. एवढी भक्ती प्रेमळ असावी. आणि ही भक्ती करण्याचा अधिकार फक्त मनुष्याला. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ज्ञानेश्वर माऊली हेच पती पाहिजेत ना संजन. हो तरी म्हणा असा त्यांच्यासाठी उपवास केला आहे. आजचा हा उपवास फार पवित्र आहे आणि तो प्रत्येक गृहिणीने करावा, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. तुमचा उपवास आहे त्यामुळे तुमच्या भोजनाची चिंता नाही आणि तुम्ही ह्यांच्यासाठी केला असेल अशी अपेक्षा करते. असो, समजने वालों को इशारा काफी होता है. तुम्हाला काय म्हणायचं हे समजलं मला. असो, यथोचित वेळ आज या गोष्टीचं औचित्य साधून ह्या कदम परिवारानं आयोजित केलेला हा कीर्तनाचा सोहळा, म्हणजे त्यांच्या कुटुंबातून घडवलेला एक वारकरी म्हणेन मी. कारण ह भ प ही नावाच्या पुढे लागलेली पदवी आहे. ह भ प कैलासवाशी मंगलाताई कृष्णात कदम. आईंना जाऊन आज 2 वर्ष पूर्ण झाल्यानं आजच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची सेवा आहे. फक्त 5 मिनिटं घेणार आहे. माझ्या वाचनात आलेले एक सुंदर वाक्य आहे, ऐका. सगळ्यात आनंदी असं एकच व्यक्त आहे, एकच शब्द आहे, त्याला स्वतःला आनंद वाटतो. तुम्ही म्हणाल ताई हे कसं? मृत्यू हा शब्द असा आहे की त्या मृत्यूला आनंद वाटतो. तुम्ही म्हणाल कसं काय? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मिठाईपासून सुरू झालेला प्रवास हा पिंडापर्यंत येऊन थांबतो ना, पण ह्या दोन्हीतला आपल्याला काही खाता येत नाही भाऊ. ना मिठाई खाता येते, ना पिंडाला केलेली खीर खाता येते. पण मृत्यू ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला तो हसतो बरं का. का हसतो? कारण तो स्वतःशी चर्चा करतो. त्याला काय विशेष वाटतं सांगू? मृत्यू म्हणतो की एकमेकांच्या आयुष्यभर तोंडाकडे न बघणारे ज्या वेळेला देहातनं जीव जातो तेव्हा तोंड बघण्यासाठी गर्दीतनं वाट काढत तो चालत येतो. मृत्यू एक वाक्य म्हणतो बाबा, जो माझ्याशी कधी आयुष्यभर शब्दाला शब्द न देता माझ्याशी कधी न बोलणारा आज माझ्या मांडीला मांडी लावून माझ्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न करतो. कधी मला आयुष्यात त्यानं माझं कधी म्हटलं नाही, पण ज्या वेळेला देहातनं जीव जातो तेव्हा हाच कधीच माझं न म्हणणारा माझा गेला असं म्हणतो. जेव्हा जिवंत असताना ह्या गोष्टी अनुभवला भेटत नाही आणि मेल्यावर अनुभवता येतात म्हणून मृत्यू म्हणतो मी समाधानी आहे. उपजलेला आला तो जाणार आहे. याच्यामध्ये
काहीच कोणाला बदल करता येत नाही. मरण प्रत्येकाचं ठरलेलं आणि अटळ आहे. प्रत्येकाला जाऊच लागणार आहे. भला तो राजा असला तरी जाणार आहे, चौधरी असला तरी जाणार आहे, गरीब असला तरी जाणार आहे, श्रीमंत असला तरी जाणार आहे. सांगू तुम्हाला, सगळ्यांच्यासाठी एकच वारी, जाताना चारच खांदेकरी वस्तुस्थिती आहे. करोडोचा बंगल्याचा मालक करोडोच्या बंगल्यात जाळला जात नाही. करोडोची संपत्ती असती तर त्याच्यावरती उधळली जात नाही. 4 चाकी गाडी असती तर प्रेत यात्रा 4 चाकी गाडीत काढली जात नाही. त्याला खांदेकरीच लागतात आणि वाट दाखवणारा आपलाच लागतो. ही स्थिती परिस्थिती सत्य आहे. पण दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की जगाच्या बाजारामध्ये ही नाती चिकटवलेली आहे. ज्याला उन्हाची झळ लागली की कधी कोणी पडली सांगता येत नाही. पण मातृत्वाचं एक नातं असं आहे, एका नाळेपासून सुरू झालेला प्रवास एका श्वासापर्यंत जाऊन थांबतो ना, ते नातं एका मायलेकीचं असतं. आई गेली की कुटुंब उघडं पडतं. शब्दात पाडता येणारी माय असते आणि शब्दात व्यक्त होणारा बाप असतो. जिच्यासाठी स्वतःचा एक दिवस नसतो, पण जिच्यामुळे आपला दिवस सुरू होतो ती माई असते. जिथं स्वतःची भूक नसते पण इतरांची भूक भागवण्याचं सामर्थ्य जिच्यात असते ती माय असते. जिला स्वतःची स्वप्न असतात पण मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं सामर्थ्य जिच्यात असतं तिला आई म्हणतात. एक शिक्षिका, एक सरस्वती, एक अन्नपूर्णा, एक डॉक्टर या नात्याने परिपूर्ण असते ती आईच असते. मुलाच्या अंतःकरणातलं दुःख जिच्या काळजापर्यंत सहजरित्या पोहोचतं ना आणि चटकन जिच्या डोळ्यातून अश्रू टपकतात ती आई असते. भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान आणि आधाराला आधार देणाऱ्याचं सामर्थ्य एक मातृत्वात असतो आणि ती आईच असते. अंतःकरणातलं दुःख कोणाला तरी सांगावं असं वाटतं ना, आणि जिच्या अंतःकरणात ते कायम स्वरूपी साठवून राहण्याची जागा असते ना, ती जागा फक्त एकच असते जिथं पवित्र्याची झालर असते, पवित्र्याचा वास असतो, मायेचा स्पर्श असतो, ती आईच असते. कुठेतरी त्या तिच्या कुशीत रंगडावं असं वाटतं ना, ती फक्त आईच असते. कुठेतरी ह्या दबून राहिलेल्या भावना मोकळ्या कराव्या अशा वाटतात ना, ती फक्त माय असते. कळत नाही या भाबड्या पोरांना वाटतं आई तुला काही कळत, तिला काही कळत नसतं. राजा डोळ्यात काजळ घालताना बोट आत गेलं असतं पण ती विचार करते ह्याला जखम होणार नाही. ओल्या कुशीवर स्वतः झोपून रात्र रात्र जागून राहते ना, तिला आई असते. आज मुलं प्रश्न विचारतात तुला रात्री का झोप येत नाही, सांगू ज्यावेळेला लेकरू लहान असतं ना त्यावेळेला त्या लेकराच्या जागेने ती जागी असते. आणि जेव्हा लेकरू मोठं होतं ना, जेव्हा लेकरू मोठं होतं ना, त्याचं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही ना, तिच्या डोळ्याला डोळा लागत नाही ना, तिला माय म्हणतात. कधीच तिने स्वतःसाठी सुखाचा श्वास घेतला नाही आणि कधीच तिच्या आयुष्यात तिने स्वतःचं सुख भोगलं नाही. ती नेहमी इतरांच्या सुखासाठी तेवत राहते ना, ती ज्वलंत जळणारी सुमई मंद प्रकाश देत राहते, पण तिचं जळणं कोणाला दिसत नाही, तिचं बोलणं कोणाला कळत नाही, तिच्या भावना कोणापर्यंत पोहोचत नाही आणि कधीच व्यक्त होत नाही. तिला आई म्हणतात. दुधावरची साय पांढरी शुभ्र आली ना की त्याला जाड जाड करायला की ती साय खावीशी वाटते. आपलं आयुष्य चंदनासारखं दूध झिजवून जे आपल्या मातृत्वाची झालर आणि प्रेमाचं घरदाट पांघरून आपल्या लेकरांकडे टाकते ती आई कळत नाही. ताई एक सांगू तुम्हाला, आपल्या ह्या जगाच्या बाजारात प्रत्येक जण आपल्या पावलाला जवळ येतो पण त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो. पण जी निस्वार्थ भावनेला प्रेमाची साथ घालते ती आई असते. जी उंबऱ्यावर भरून वाट पाहते आई असते. आपुलकीने आपल्या तब्येतीची चौकशी करते आई असते. तुझ्या प्रपंचात तू सुखी आहेस का असं विचारणारी आई असते. काळजाचा तुकडा आला घट्ट मिठी मारणारी आई असते आणि स्वतःच्या अपेक्षा बाजूला ठेवून आपल्या लेकीसाठी स्वयंपाकघरामध्ये राबणारी पण आईच असते. पण ती गेल्यावर कोण काय करतात. हरवलेली माणसं पुन्हा मिळत नाही, माती आड गेलेली आई पुन्हा आपल्याला भेटत नाही ना, तिचा हात कानावर येते. माझं विनंती इतकीच असेल, हे मातृत्वाचा पहा. ही म्हातारी माणसं काय लागतं, प्रेमाचा 2 शब्द द्या भरभरून जाते. आज आपण ज्या वडाची पूजा केली त्याला वटवृक्ष म्हणतो ना, त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये सामावण्याची ताकद आहे. सगळं शांत होतं तिथे. त्याला वटवृक्ष म्हटलंय ना, माझी आई आहे प्रपंचातला वटवृक्ष. सगळ्यांची दुःख, सगळ्यांची पाप, सगळ्यांच्या अपेक्षा, सगळ्यांचे टोमणे सगळं सहन करते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त सुखाची बरसात करते ना, तिला आई म्हणा. ती शब्दात काय म्हणावी, ती शब्दाला काय सांगावी, ती सांगण्याकरता माझ्याकडे शब्द नाही, कारण ती इतकी महान आहे, कारण ती तीच आहे, कारण ती एक स्त्री आहे, कारण ती एक आई आहे, तिच्याकडे मातृत्व आहे आणि 33 कोटी देवताला रडण्याची ताकद तिच्यात आहे. ती आई आहे.
मरणाच्या दारातून पोराला परत आणण्याचं सामर्थ्य एका आईत आहे आणि मरणाच्या दारातून परत तिचं प्राण आणण्याचं सामर्थ्य एका पतिव्रतेत आहे. म्हणून सगळ्याच नात्याने परिपूर्ण असणारं जगातलं सर्वश्रेष्ठ एकच नातं आहे आणि ते नातं म्हणजे एका स्त्रीचं आहे. मुलीपासून सुरू झालेला प्रवास आईपर्यंत येऊन जेव्हा थांबतो ना त्यावेळेला कळतं मुलगी अल्लड असते, पत्नी सहनशील असते आणि आई ही हळवी असते. ही शब्दात सांगता येत नाही कारण आई आईच असते. व्यक्त नाही सांगता नाही मांडता फक्त जाणवते शब्दात वस्तू फक्त दिसते आणि फक्त भासते. आठवणीतून जिवंत राहते ती आई असते. काही देऊ नका या माणसांना, करोडोची प्रॉपर्टी देऊ नका, 2 शब्द फक्त प्रेमाचे द्या. कधीतरी तिच्या मांडीवर डोकं ठेवा आणि प्रेमाचा स्पर्श करा. जगात सगळ्यात श्रीमंत माणसं सुखी आहेत असं नाही. तिच्या घरात आई आणि बाप आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. 4 चाकी दारात गाडी नसली तरी चालेल पण बापाची तुटलेली चप्पल असावी आणि अंगणातल्या दारात तुळस डौलदार असावी. कारण ते तेव्हाच टवटवीत असते जेव्हा त्या तुळशीला तुमची माय पाणी घालते. एवढं सुख असं बाबा. बाकी मला काही सांगायचं नाही कारण तेवढं सांगण्यात पत्नी मोठी नाही जेवढी माझ्या शब्दात तुम्ही आई सांगावी. पण विनंती करते इतकंच, आई जपा, सांभाळा, जशी आई एखादी गोधडी शिवते प्रत्येक चिन्हांचा बोचका एकत्र करून एका एका टाक्याने तिला बांधते ना. कारण आईला माहिती असतं नाती कशी बांधायची, कुठल्या नात्याला कुठे गाठ बांधायची. जिला चांगलं कळतं ना तिला आई म्हणतात. म्हणून आईने शिवलेली गोधडी आयुष्यभर प्रेमाचीच सावली देते. इतकी गोधडी पवित्र झाली सेवा ज्ञानोबांच्या पंढरीच्या परमात्म्याच्या साधू संतांच्या आदरणीय माझ्या चुलत्यांच्या माता पित्यांच्या सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित. चांगलं सांगितलं असेल हृदयात गोरा, वाईट सांगितलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष सोडून द्या. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित. आजच्या पुण्यस्मरण आदरणीय मंगलताईंच्या आत्म्याला भगवान परमात्म्याने शांतता प्राप्त करून द्यावी आणि त्यांना त्यांच्या विलीन करून द्यावं अशी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना आणि सेवा पूर्ण विठ्ठल.